नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच बी-ई फायनल इयरचा रिझल्ट लागलेला आहे, फायनल इयरचा 19 पॅटर्नचा. तर त्याच्यामध्ये थोडासा ग्लिच आहे, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की माझ्या मित्राचा इथे रिझल्ट घेतलेला आहे मी. त्याचा रिझल्ट लागलेला आहे या सेमिस्टरचा, लास्ट सेमिस्टरचा. तर त्याच्यामध्ये त्याला पॉइंटर दाखवते, 9चा पॉइंटर आहे. पण याच्यामध्ये ग्लिच काय आहे, तर इथे तुम्ही बघू शकता की रिझल्टमध्ये 7 सेम आणि 8व्या सेमचा इथे दोन्ही सेमचा रिझल्ट तुम्हाला दिसत आहे. तर इथे 7व्या सेमचे सब्जेक्ट्स आहेत आणि इथे 8व्या सेमचे सब्जेक्ट्स आहेत. तर तुम्ही इथे ग्रेडमध्ये बघू शकता की इथे ए प्लस प्लस ए प्लस प्लस सगळे ग्रेड्स इथं दिसत आहेत. तर हा लास्ट सेमचा आहे. तर याचा जो रिझल्ट होता तो आधीच्या सेमचा रिझल्ट जर तुम्ही बघितला 7व्या सेमचा, तर याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत याच्या ग्रेड्समध्ये तुम्ही बघू शकता की इथे दिलेला आहे ए प्लस प्लस ए प्लस. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये ए प्लस ग्रेड असे दिलेले आहेत आणि इथे तुम्ही बघितलं तर इथे पण ए प्लस ग्रेड तुम्हाला दिसतील. तर म्हणजेच आधीच्या सेममध्ये त्याला ग्रेड वेगवेगळे होते आणि या सेममध्ये त्याला ग्रेड वेगवेगळे होते. तुम्ही इथे बघू शकता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये इथे ओ ग्रेड दिसतोय आणि इथे बघायचं झालं तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये त्याला ए प्लस ग्रेड दिसत आहे. तर हा ग्लिच इथे झालेला आहे युनिव्हर्सिटीकडून, SPPU मधून. तर तुम्ही विचार करू शकता की आपली जशी युनिव्हर्सिटी आहे तशी ती काम करत नाही. तर त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता की हा रिझल्ट जो आहे याच्यामध्ये थोडेसे ग्लिच आहे, प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्ही परत 2-3 दिवसानंतर जर अपडेट झाला तर परत एकदा रिझल्ट चेक करसाल. तर आजचा जो रिझल्ट होता त्याच्यामध्ये एवढाच प्रॉब्लेम दिसून येतो, जरी तुमचा पॉइंटर बरोबर असेल तरी पण. तर तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.